नमस्कार. आज मी जेड प्लांट किंवा ज्याला कुबेर असं पण म्हणतात ते प्रोपोगेट करणार आहे. कुबेराचं प्रतीक आहे, त्यामुळे धन ऐश्वर्य ह्याचं प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात जेड प्लांट असतंच असतं. माझ्याकडे ॲक्च्युली हे असे दोन आहेत. काय झालं होतं की हे ओरिजिनल आहे आणि हे जे फांदे जेव्हा फार वाढल्या होत्या तेव्हा मी ते कट करून ह्याच्यात प्रोपोगेट करत ठेवलं होतं. हे कट करणार आहे. आता कट करताना मी जेवढा मला भाग ठेवायचा, आता मला कसं हवं आहे की एवढा भाग चालेल. हा जो वाकडा झालेला आहे, बेंड झालेला भाग, तो मी कट करणार. तसंच ह्याचं ह्यांचं पण इथून मी कट करते. आता हे माझे आहेत फांद्या जे मला प्रोपोगेट करणार आहे. मी हे व्यवस्थित कट करते. मी सगळं ते एकाच पॉटमध्ये लावणार आहे. मी आता हा खालचा भाग सगळा दगडांनी भरतीये. पॉटिंग मिक्स आहे. ओके, आपण जे बेबी सनरोज साठी केलं होतं पॉटिंग मिक्स, ते बेस्ट याला ऍप्लिकेबल होईल. तर तसं मी केलेलं आहे. पण आता मी सध्या हे प्रोपोगेट करत असल्यामुळे मी एक गोष्ट जास्त ऍड करणार आहे. ते म्हणजे जास्त मी शेणखत ऍड करते, कारण याला न्यूट्रिएंट मीडियम जरा जास्त लागतं, म्हणून मी हे असं शेणखत ऍड करते. आता शेणखत जास्त ऍड करण्याचं कारण ह्यांना मुळं नसतात. मी हे प्रोपोगेट करते, फांद्यांपासून लावते, त्यामुळे ह्यांना थोडं जास्त न्यूट्रिएंट लागतील. तर त्याच्यासाठी मी हे जास्त शेणखत ऍड केलं. जर तुम्ही नॉर्मलीच जेड प्लांट लावणार असाल म्हणजे मुळासकट, तर तुम्ही नॉर्मल जे बेबी सन रोजसाठी जे मी पॉटिंग मिक्स सांगितलेलं आहे तसं केलं तरी हरकत नाही. तर हे माझं पॉटिंग मिक्स तयार झालं. आता मी हे ह्याच्यात भरते. मला हे जोपर्यंत ह्याची मुळं येत नाही तोपर्यंत मी ह्याच्यात लावणार आहे. आणि एकदा का ह्याची मुळं आली की ते मी वेगवेगळ्या पॉटमध्ये लावणार किंवा माझ्या फ्रेंड्सना गिफ्ट करणार. आता काय करायचं, हे आता आहे, ही जी खालची पानं आहेत ती काढून टाकायची आपण. मी आता एवढा भाग काढलेला आहे. हा सरळ आतमध्ये घालायचं. तसंच बाकीच्यांबरोबर करायचं. आता या जेड प्लांट बद्दल घ्यायची काळजी. सर्वात पहिली गोष्ट, हे इंडोर प्लांट म्हणून पण चांगलं राहतं, पण तुम्ही याला आउटडोर ठेवलं तर जास्त चांगलं. म्हणजे जर तुम्हाला तुमचं जेड प्लांट हे फार ग्रीन आणि लशी दिसलं पाहिजे तर बेस्ट वुड बी टू कीप इट आउटडोर. ब्राईट सनलाईट, ब्राईट डायरेक्ट सनलाईट मध्ये हे फार जास्त पटापट वाढतं पण आणि फार लशी ग्रीन पण दिसतं. त्याच्यामुळे हे तुम्ही बाहेर ठेवाल तेवढं चांगलं. जर तुम्हाला घरात ठेवायचं असेल तर तुमच्या घरातला ब्राइटेस्ट इनडायरेक्ट सनलाइट
किंवा त्याला थोडा वेळासाठी तरी डायरेक्ट सनलाईट ज्या कॉर्नरमध्ये मिळेल त्या ठिकाणी त्याला ठेवा. आता दुसरी गोष्ट, पाणी तेव्हाच घाला जेव्हा त्याचं वरचं लेअर ड्राय होईल. म्हणजे अशी माती कोरून बघायची. जर माती सुकी वाटत असेल तरच पाणी घालायचं, नाहीतर पाणी घालायचं नाही. फर्टिलायझरमध्ये तुम्ही तुमच्या घरातलं जसं चहा पावडरचा पाणी हे असं घालू शकता, किंवा वर्षातनं 2-3 वेळा तुम्ही शेणखत किंवा गांडूळ खत हे घालू शकता. तिसरी गोष्ट, फार लो मेंटेनन्स झाड आहे. प्रेमाने वाढवलं आणि व्यवस्थित सनलाईट दिलं तर खूप छान वाटतं. कुबेराचं प्रतीक आहे, ऐश्वर्य, धन ह्याचं प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येक घरात जेड प्लांट असणं हे सौभाग्याचंच लक्षण आहे. त्यामुळे तुमच्याकडेही असंच एक जेड प्लांट आणा. लो मेंटेनन्स आहे, प्रोपोगेट करणं फार इझी आहे. मी ऑलरेडी एका झाडाचे 2 पॉट्स केले, हा माझा 3रा पॉट रेडी आहे. तर फार सोपं आहे सगळं करणं. त्याच्यामुळे तुम्हीही जेड प्लांटला आणा आणि मला तुमचा एक्सपिरियन्स नक्कीच कळवा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया पुढच्या रविवारी.